तालुक्यातील सामोळे ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळनेर परिसरातील नागरिकांचा रास्ता रोको व ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन। गेल्या अनेक वर्षापासून सामोळे ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळनेर परिसरातील नागरिकांचा सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पिंपळनेर शहरातील मुख्य चौकात नागरिकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनवणी केली। तरीही आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी सरळ शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सामोळे ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच उपसरपंच यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। महत्त्वाचे म्हणजे सामोळे गाव पिंपळनेर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असल्याने वार्ड क्रमांक 1 व 2 या वार्डातील नागरिकांना 10 ते 15 दिवसाआड पाणी येते, तरीही पाणी पुरवठा हा मुबलक प्रमाणात वेळेवर मिळत नसतो। पिंपळनेर शहर हद्दीतील 70% नागरिक हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात। या परिसरात सामोळे ग्रामपंचायतला चांगल्या प्रकारे महसूल उपलब्ध होत असतो। येथील नागरिकांना सोयीसुविधापासून वंचित राहावे लागते। वारंवार ग्रामसेवक सुनील लाड यांना सुविधा अभावामुळे लेखी स्वरूपात निवेदन देऊनही आणि स्वतः भेटायला गेलेले महिला व नागरिकांना ग्रामसेवक सुनील लाड हे अरेरावीची भाषा करीत असतात असा आरोप नागरिकांनी केला। चक्क 3 किलोमीटर पायी चालत नागरिकांनी व महिलांनी सामोळे ग्रामपंचायत कार्यालय गाठले। सरपंच उपसरपंच यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। सरपंच उपसरपंच पोलीस प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने तुर्तास आंदोलनाला स्थगिती देण्यात आली। उपसरपंच सचिन शिंदे यांनी 4 दिवसाआड पाणी सोडण्यात येणार व तेही 2 तास असे लेखी स्वरूपाचे आश्वासन दिल्याने सामोळे ग्रामपंचायत व ग्रामसेवकाने सुटकेचा श्वास सोडला। सामोळे ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन शिंदे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली। नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। या वर्षी आम्ही एक विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत केला, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे 3-4 दिवसापासून पाणी येत नाही। पण याच्या पुढे सामोळे ग्रामपंचायत पूर्ण प्रयत्न करून 3-4 दिवसाआड पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो। विहीर अधिग्रहित केलेली विहीर आहे आणि आता नवीन एक विहीर, असं दोघं विहीर मिळून आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। ग्रामस्थांना हेच आश्वासन देतो की यांचे त्यांनी सहकार्य करावे, आम्ही पण त्यांच्यासाठी कायम काम करण्यासाठी तयार आहोत।